MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH ज्ञानी याचा दीप लावलेला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातील भवानी पेठेतील या विठोबा मंदिरामध्ये विसावलेला आहे। आणि खरं तर भल्या पहाटेपासूनच या जे भाविक आहेत त्यांनी दर्शनासाठी मोठी रांग केलेली आपल्याला पाहायला मिळते। जे हे भवानी पेठेतील हे विठोबा मंदिर आहे, या मंदिराला पण सुशोभीकरण करण्यात आलेले असेल केलेली आहे। आणि आता पाहू शकतो की सकाळपासूनच जी नागरिक आहेत त्यांनी दर्शनासाठी जी आहे ती मोठी रांग केलेली आहे। ज्यांना दर्शन रांगेमध्ये येऊन दर्शन घेता येतात त्यांच्यासाठी एक स्वतंत्र अशी मुखदर्शनाची व्यवस्था केलेली आहे। मात्र दर्शन रांग जी आहे ते खूप मोठी आहे। तासोनतास या रांगेमध्ये उभे राहून जे भाविक आहेत ते दर्शन घेत आहेत। खरं तर खूप वेळेपासून तुम्ही रांगेमध्ये उभे आहेत आणि दर्शन घेत आहेत, काय मनात भावना आहेत? काय नाही, माऊलींचं दर्शनाला आलोय, आनंद वाटतोय। कुठून आलात? कुठून आलात? मी किरकटवाडी खडकवासला। दर्शन रांगेसाठी किती वेळापासून उभे होते? 5 वाजल्यापासून। म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून दर्शन। एक आजी आहेत, आपण आजीला भेटणार। जय हरी माऊली। जय हरी। माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आल्यात तुम्ही, किती वेळापासून उभे आहेत? माझं 80 पर्यंत असेल, 8 बाहेर 80 पर्यंत असेल। काही काय माफी नसतं। नाही नाही नाही, दर्शन रांगेसाठी किती वेळापासून उभं आहेत? मी लई वेळ बसले नाही, खरं सांगते, तासभर लई वेळ बसले। बघा, या आजीबाईची एक अनामिक ओढ आहे की दर्शनासाठी गेल्या तासभरापासून त्या उभ्या आहेत। माऊलींचं दर्शन घेत आहेत। किती वेळापासून रांगेमध्ये उभे होतात? 1 तास झालाय, लांबून आलोय, वेल्ला तालुका राजगड तोरणा तिकडून आलेलो आहे। खास दर्शनासाठी आलात? खास दर्शनासाठी? खास दर्शनासाठी। म्हणजे पंढरपूरकडे चाललात का फक्त दर्शनासाठी? पंढरपूरला पण जायचं, पुढे पंढरपूरला पण जाणार आहोत। आणि आज दर्शनासाठी या ठिकाणी आम्ही गेली तासभरापासून रांगेमध्ये उभे आहेत अशी प्रतिक्रिया या भाविकांच्या माध्यमातून मिळत आहे। मात्र जी दर्शनाची अनामिक ओढ असते, तासोन तास जरी दर्शन रांगेसाठी उभे राहिले मात्र ती जी ओढ असते ती एक वेगळं असते। जय हरी माऊली। दर्शनासाठी किती वेळापासून उभे होते? 2 तास झालं। आपण पाहू शकतोय की खरं तर या भाविकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळतात। जय हरी माऊली। माऊलींच्या दर्शनासाठी चाललायत, काय मनात भावना आहेत? आनंद वाटतो हा दर्शन घेऊन। माऊलीकडे काय मागताय? सगळ्याच्या सुखात ठेव म्हणून मागायचं, बाकी काय मागायचं? जय हरी माऊली। माऊलीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा आहेत, काय मनात भावना आहेत? 25 वर्ष वारी केल्या आम्ही, 25 वर्ष वाऱ्या केल्या, पण 4 वर्ष वाऱ्या पंढरपूर ते आळंदी केली आम्ही। सुख समाधान सगळ्यांना द्या। माऊलींनी सर्वांना सुख समाधान भेटावं ही भावना मनामध्ये, उत्कट भावना मनामध्ये ठेवत हे जे भाविक आहेत ते ज्ञानोबा तुकोरोबाचा जयघोष करत, गजर करत माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीम मराठी, पुणे। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।